जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. नमस्कार सर. नमस्कार. काय झालं? नाही, माझ्या याच्यावर जरा बाकीचे आयकॉन्स पण येत आहेत आजूबाजूला. पिक्चर मोठं होतं. येत आहे, स्क्रीन येते पूर्ण. पीपीटी मध्ये हा, टाकलं हो. नाही अजून. अच्छा, ते मोठं होत नाहीये. हा right. हा, आता बरोबर आहे. हम्म. ठीक आहे, सुरू करूया आपण. हे झालं ना काल? हा, काल झालं आपलं हे की परमेश्वरम विस्मृत्य म्हणजे देवाला विसरून न कह अपि म्हणजे कोणी सुद्धा सुखम प्राप्नुम न शकनोते की न आधीकडे आहे, सुख प्राप्त करू शकत नाही. आपला हा चॅप्टर ऑलमोस्ट संपलाय, पण ह्याच्यामध्ये आता हे विद्यार्थ रूप आहे. विद्यार्थ रूप म्हणजे विधी लिंग लकार. हा आता आपण आतापर्यंत वर्तमान काळ म्हणजे लट लकार शिकलो. नंतर आपण भूतकाळ शिकलो, परोक्ष भूतकाळ शिकलो आपण, ज्याला लंग लकार म्हणतात. आणि नंतर आपण भविष्यकाळ शिकलो, लृट लकार. ओके. आणि नंतर आपण आज्ञार्थ आपण शिकलो. ओके, त्याला लोट लकार म्हणतात. आणि आता हा जो आहे हा एक 5वा लकार आहे, तर ह्याचं नाव विधिलिंग लकार असं आहे. ठीक आहे. तर 2 मिनिटं. ओके, विधिलिंग लकार म्हणजे ऍक्च्युली जेव्हा इथे लिहिलंय की हा बेसिकली पाणिनीचं हे आहे, विधी निमंत्रण मंत्रणा दिष्ट संप्रार्थनेशु म्हणजे विधी म्हणजे चाहिए या अर्थाने, किंवा निमंत्रण असेल तर, किंवा आदेश असेल तर, किंवा प्रश्न असेल तर, किंवा इच्छा असेल तर हे विधी लिंग लकार वापरला जातो. ठीक आहे. तर कोणी वाचेल का? हे ऍक्च्युली भूच विधिलिंग लकार रूप आहे. कोण वाचेल? मी वाचू? अपर्णा म्हात्रे. वाचा वाचा. कर्तरी विधिलिंग लकार परस्मैपद. भू होणे परस्मैपद. भवेत भवेत भवेताम भवेषु भवेयुः प्रथम पुरुष. भवे भवेतम भवेत मध्यम पुरुष. भवेयम भवेव भवेम उत्तम पुरुष. कर्तरी विधिलिंगार मात्मनेपद. भाष बोलणे. भाषेत भाषयाताम भाषेरन प्रथम पुरुष. भाषेथा भाषेथाम भाषध्वम मध्यम पुरुष. भाषेय भाषेवही भाषेमही उत्तम पुरुष. कर्तरी लिंगार परस्मैपद. अदू अद आहे का सर? ते अद म्हणजे खाणे. अद खाणे. अद्यात अद्यात अद्याताम अद्युः प्रथम पुरुष. अद्याः अद्यातम अद्यात मध्यम पुरुष. अद्याम अद्याव अद्याम उत्तम पुरुष. बरोबर.
तर याच्यात सर, दोघे आपले एक दिले. मला हा शंका आहे. हा हा, तर विचार. ही परस्मैपद पद वगैरे ओळखताना हं. ते आत्मनेपद होऊ शकतं का कधीतरी? तेच तेच रूप. नाही, बेसिकली तो धातूवर आहे. जर धातू उभयपदी असेल तर हा वाक्यानुसार तो परस्मैपद वापरू शकतो त्याचं रूप, किंवा आत्मनेपदी रूप वापरू शकतो. पण जरुरी नाही की हा प्रत्येक धातू उभयपदी असावा. काही धातू हा. फक्त परस्मैपदीच असतात, काही धातू फक्त आत्मनेपदीच असतात. ठीक आहे. जर तो पण ते आत्मनेपदी धातू परस्मैपद. असेल, हा, तर तो आत्मनेपदी रूपातच वापरावा लागतो. तो परस्मैपदी अच्छा. रूपात वापरता येत नाही. ओके. पण परस्मैपद वगैरे ओळखताना त्याच्या त्या प्रत्ययावरूनच ओळखायचं का? द, ताम, यू हो ह्याच्यावरून हो ओळखायचं का? हो हो, बरोबर. अच्छा. कारण ते युनिक अच्छा. असतात ना, बेसिकली विभक्ती जे अच्छा. आहेत त्या शक्यतो युनिक हम्म. असतात. ओके. हम्म. हम्म. त्यामुळे त्याच्यावरूनच ओळखते. फॉर एक्झाम्पल आत्मनेपदी तुम्ही पाहिलं असेल तर तो ए हा हम्म. जो प्रत्यय असतो ना, तो बहुतेक आत्मनेपदी रूपामध्ये ए हा प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे. एक. हा भाषेत, तो ऍक्च्युली भाषेत नाहीये, भाषेत असं म्हणावं लागेल. ओके. भाषेत हा भाषेत, तर पाय तो मोडलेला उच्चार पाहिजे. पूर्ण पाहिजे तिथे. ठीक आहे. पूर्ण नाही, पाय हा मोडलेला पाहिजे. बरोबर, हा हलंत नाही. हा हलंत नाही येतो. तर त्याच्यावरनं आपल्याला कळतं की तो म्हणजे विभक्ती वाक्यात दिलेला असेल तर कळतं की आत्मनेपदी असं आहे रूप का अच्छा. परस्मैपदी आहे. पण नुसताच धातू जर दिला तुम्हाला, अच्छा. तर तो तुम्हाला माहिती हा पाहिजे की हा. तो परस्मैपदी आहे अच्छा. का आत्मनेपदी आहे ते. हा. आणि मग हम्म. त्याप्रमाणे जर आणि किंवा किंवा उभयपदी आहे. उभयपदी असेल तर मग वाक्याच्या त्याच्या वापरानुसार जर त्या धातूचा संबंध किंवा त्याचा परिणाम जर कर्त्यावर होत असेल तर ते आत्मनेपदी करायचं. जर कर्त्यावर होत नसेल ते तर ते हा. परस्मैपदी करायचं. हम्म. हा एक रूल हम्म. आहे, म्हणजे हम्म. उभयपदी असेल तर. जर तो धातू जर हम्म. जसा भाष हा धातू आत्मनेपदीच आहे. ठीक आहे. त्यामुळे तो आत्मनेपदी मध्येच हम्म. चालेल. त्याला परस्मैपदी रूप नाही करता येणार तुम्हाला. ठीक आहे. अच्छा. आणि आता सर विद्युत. आणखीन एक शंका होती. हा नाही, बोला. सांगा आधी तुम्ही, मग मी विचारते. नाही, मी असं म्हणतो पाहिजे. होती, हे जे विधिलिंग लकार जो आहे तो एखादी हा. गोष्ट, जसं आपण आज्ञा म्हटली, एखादी आज्ञा करतो. ओके. पण काही काही वेळेला आपण फक्त आपली इच्छा दर्शवतो. ओके. अशा वेळेला विधिलिंग लकार वापरायचा. जर आज्ञा असेल तर मग आपल्याला आज्ञाचं जे आपण जे शिकलोय, ओके, तू प्रत्ययवाले, तर तसं वापरायचं. म्हणजे आज्ञा आणि हे ह्याच्यातलं थोडं डिस्टिंक्शन जे आहे ते सांभाळून आपल्याला त्याची रूपं वापरावी लागतात. काय विचारत होतात? मला असं विचारायचं होतं, हे कर्तरी विधिलिंग लकार असं म्हटलंय मुद्दाम, तर म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा पण म्हणजे कर्मणी विधिलिंग हो, लकार पण खरं असतो का? सांगायचं तर आहे. हा. ओके. ओके. जसं हम्म. आपण जर संस्कृत व्याकरण पाहिलं ना, हम्म. तर तो एक पीएचडीचा विषयच होऊन जाईल, एवढं ते प्रचंड आहे. हा. ठीक आहे. त्याची हा, पण कर्मणी मला तुम्ही ते जर अष्टाध्यायी विचारायचं होतं बघितलं ना, मुद्दाम, की हे अष्टाध्यायी. ते हा. स्पेसिफाय त्यांनी केलंय, त्या अर्थी ते हो दुसरा पण आहे का हो असं? हो, आहे आणि आहे. आणि जेव्हा इथे परस्मैपद आणि आत्मनेपदम असं लिहिलंय त्यांनी, हम्म. त्यावेळेला तो जो धातू आहे तो त्यावेळेला परस्मैपद होतो का तो धातूच तो परस्मैपदाच धातूच असतो? परस्मैपदी आहे. हं. ओके. ठीक आहे. किंवा मग तो ते धातूच पर्टिक्युलर पाठ आत्मनेपदी करायला आहे. हवेत सर. काय ते? सर, ते पर्टिक्युलर पाठ करायला हवेत का? परस्मैपदी, आत्मनेपदी प्रत्यय आहेत धातू. हो, साधारण ते माहिती असायला पाहिजेत. म्हणजे कारण समजा तुम्ही असलं. पहिलं ते हे हो होतं हो, ना, ते माहिती वाक्य. हा. माहिती असायला पाहिजेत आपल्याला. हा. आणि हे मी त्याच्यात. मुद्दाम दिसले ते पूर्ण, कारण नॉर्मली असा अनुभव आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने माहितीसाठी ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने जे धातूची रूपं आपल्याला पुस्तकात दिलेली असतात ना, तीच नॉर्मली हम्म. परीक्षेत येतात. म्हणून मी इतक्या डिटेलमध्ये घेतलेले आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. कारण ओके. ह्याच्यामध्ये फक्त मला वाटतं एकवचन दिलंय आणि बहुवचन दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. मधलं द्विवचन दिलेलं नाहीये. तर ते जेव्हा परीक्षेत पुस्तकात होतं नाही. तेव्हा ते द्विवचन पण द्यावं लागतं. पुस्तकात मला वाटतं वाटतं. पाठच्या इंडेक्स मध्ये मला वाटतं ते काय काय वेळेस दिलेलं आहे काय काय. ओके. पण आपल्याला ऐकायला तीन, दिलेलं हा, आहे. आपल्याला एकवचन, द्विवचन आणि बहुवचन तिन्ही लिहावी लागतात. आणि हम्म. परीक्षेच्या दृष्टीने हे कुठच्या ज्याने दिलंय त्यातलाच एखादा येऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे त्या दृष्टीच्या अच्छा. तयारीनुसार मी तुम्हाला हे डिटेल दिलंय ह्याच्यामध्ये. ठीक आहे.
हे दिलंय पाठीमागच्या ह्याच्यामध्ये हा 47 पानावर आहे. पाठीमागे आहे. हा काही काही वेळेला पाठीमागे देतात ते. भू, भाष आणि आस 3 दिले. हा हा भू, भाष आणि आस. हा ते डिटेल दिलेलं आहे. सर हा सर परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे दोन वेगळे वेगळे वाक्य आम्हाला ते पण सांगा सर. म्हणजे परस्मैपदी म्हणजे दुसऱ्याच्या बद्दल सांगायचं परस्मैपदी असेल म्हणजे तर. असं दुसरा काय? परस्मैपदी म्हणजे धातूचा जो म्हणजे त्या क्रियापदाचा जो परिणाम किंवा संबंध जो आहे, ओके, परिणामच म्हणा ऍक्च्युली, तो जर कर्त्यावर होत असेल तर तो धातू नॉर्मली आत्मनेपदी असतो. म्हणजे मी मध्ये घेतलो तेव्हा मी काय काय उदाहरणं दिली होती मला वाटतं याची. अच्छा. परत घेऊ नंतर कधीतरी मग आपण ती. अच्छा. मला याची ऑफहँड म्हणजे आठवड्यात हा आत्मनेपदी म्हणजे आपल्या स्वतःबद्दल सांगायचं झालं तर तो हो, घ्यायचा ना. त्याचा परिणाम हे आपण स्वतःवर तसं असेल, स्वतःवर परिणाम होतो स्वतःवर त्याचा. परिणाम बरोबर. असेल तर आत्मनेपदी. ओके, अदरवाइज हा. जनरलाइज असेल तर मग परस्मैपदी. परस्मैपदी. ओके. म्हणजे हे तृष्यती, तृप्यती हे सगळं परस्मैपदी मध्ये आहेत का? दृश्यती म्हणजे बघा, जेवण आपण जेवतो म्हणजे तो आपल्या पोटात जातं ना, म्हणून ते आत्मनेपदी. भक्ष्य येत. भक्षय. ठीक आहे. असं पुढे पण स्वतःवर जो परिणाम होतो तिथे शक्यतो आत्मनेपदी. म्हणजे आत्मनेपदी परस्मैपदी असतं. नसतं असंही नाहीये, पण शक्यतो आत्मनेपदी. हं. सर आता म्हणाले तसं की PhD करण्याचा विषय हा सगळा. तुम्ही फक्त सर अष्टाध्यायी.com बघितलं असेल तर त्यात तुम्हाला त्याचं कळेल ते किती व्हास्ट आहे प्रकरण ते. सर तो हा अद धातू जो आहे, अद म्हणजे खाणे, तर अद म्हणजे त्याचा काय? प्रयोग ते अद्याम आणि हा तर तो कसा म्हणजे एक जर तुम्हाला वाक्य एखादं सांगता आलं तर अहम म्हणजे मी खातो असंच आहे का म्हणजे ते? हो तसाच आहे तो. म्हणजे एक तर म्हणू शकतो समानार्थी शब्द आहे असे म्हणू हा शकत मी. ठीक आहे. बर तर हा इथे मी अष्टाध्यायी मी बघतो त्याचा अर्थ टू ईट आणि टू बिंज. बिंज म्हणजे काय मला माहित नाही. टू ईट असाच दिलेला आहे. नाही, त्यामुळे द रिझन म्हणजे मी अशासाठी विचारलं, तो परस्मै पद आहे तर आता अद्याम असेल म्हणजे मी खातो असंच होणार का काय होणार नाही, मी म्हणजे खातो त्याच्यासाठी असंच होणार. आता बर आता हा अद्यात अशासाठी झाला की हा आहे ना, अद हा जो हा धातू आहे तो हा द्वितीय गणातला धातू आहे. त्यामुळे ते एक विकरणचं प्रकरण असतं, त्याच्यामुळे तो तिथे तो य लागलेला आहे. ठीक आहे ना. बर हा तो हा हा तो द्वितीय गणातला धातू आहे म्हणून तो तसा अद्यात वगैरे आलेला आहे तिकडे. ठीक आहे. बर पण म्हणजे त्याचा अर्थ म्हणला तर तो खातो खाणे किंवा असाच खातात अर्थ येतो. हो असं हो का? हो 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 हो. एक समानार्थी शब्द भक्ष्य किंवा खाद असंही होऊ शकतो, वापरू शकता तुम्ही. तर आता हा. नवीन लेखनाच्या प्रयोगाप्रमाणे हा अद्यात हा शब्द तुम्ही लिहिलाय ना, हा अद्यात अद्यात लिहिलाय ना. हा नवीन लेखनाप्रमाणे ड चा पाय म्हणून त्याला या लावला तर चालेल काय? हो तसंच आहे खरं ते. हा फॉन्ट जो वापरला आहे हा त्याच्यामुळे तो असं हा झालेला आहे. खरं तो द ला यच आहे हा. तो खरं तर. चालेल ना. हा तेच हा हा विचारते. हा नवीन नियमाप्रमाणे हो हो म्हणजे तसं हा आहे. ऍक्च्युली फॉन्ट असा असल्यामुळे तिथे तो एकत्र विद्यालयामधला तसा आलेला आहे ते. खरं ते हा द हा. ला यच आहे ते. ओके. पुढचं बघू आपण. हे घ्या, कोण घेईल? शुभा जोशी. वाजा शुभाताई. कर्तरी विधिलिंगकारः आत्मनेपदम् आस बसणे, आसीत आसीयाताम, आसीरन प्रथम पुरुष, आसीथाः आसीयाथाम, आसीध्वम मध्यम पुरुष, आसीय आसीवही, आसीमही उत्तम पुरुष. कर्तरी विधिलिंगकार विधिलिंग परस्मैपदम लकार, विधिलिंग लकार. लकार म्हणजे विधिलिंग काळ. लकारः विधिलिंग लकारः परस्मैपदम दान करणे, परस्मैपद दद्यात् दद्याद् दद्याताम, दद्युः प्रथम पुरुष,
दद्याः दध्यातं दध्यात् मध्यम पुरुष, दध्याम दध्याव दध्याम उत्तम पुरुष. कर्तरी विधिलिंग लकारः आत्मनेपदम्. ददीत ददीयाताम ददीरन प्रथम पुरुष, ददीथाः ददीयाथाम ददीध्वम मध्यम पुरुष, ददीय ददीवही ददीमहि उत्तम पुरुष. चालेल. तर लक्षात आलं असेल तुमच्या की ते कसं रूप चालतं बोथ आत्मनेपदी आणि परस्मैपदी सुद्धा. ओके. तर हे पाठ करावे लागतील. ओके. तर हे आता विचारायचं होतं. 5 लकार शिकलोय आपण. द्विवचनाची रूप दिली नाहीत का? पाठ करायचं काय म्हणजे ते? अवघड आहे सर. द्विवचनाची रूप पाठ पुस्तकात दिली नाही. पुस्तकात सगळी दिलेली नाहीयेत, पण पाठी जो हा, इंडेक्स तेच. आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 घेतलेले आहेत ते. भाष आणि तीन आज दिलेली. दिसतायत मला त्याच्यामध्ये आणि भू दिसतायत मला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आहेत ती रूप. सर एक विचारायचं होतं. हा. हे जे आतीत जे आहे त्याचे जर तचे पाय हलंत असलं पाय मोडलेला असला तर त्याचा अर्थ होता म्हणून असं होतो ना? बरोबर. आसित हे रूप आहे ते आपल्याला हो लंगलकार मध्ये भूतकाळमध्ये पण हो आहे, राईट. त्यामुळे हो तो हो हलंत आणि अनद्यतन भूतकाळमध्ये त्याला आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे हो तिथे फार लक्ष देऊन ठेवावं लागतं आपल्याला लिहिताना हो सुद्धा हो की तो पाय तर हो. मोडायचा की नाही मोडायचा. म्हणायचा हा की नाही. हा. हो म्हणून त्याचा उच्चार आसित असाच लक्षात हो ठेवला इथे तर मग तो बसणे आपला असं झालं व्यवस्थित तिकडे होतो. होते म्हणून असं होतं. बरोबर. कारण तिथे जो आसित हा शब्द होता जो आणि आहे हो तिथे तो हो लंग लकार मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला हो लंग लकार म्हणजे भूतकाळमध्ये परोक्ष भूतकाळ करायचा असेल तर तो तसा लिहावा लागेल. हो विद्यार्थ करायचा असेल तर तो पाय न मोडता लिहावा लागेल. हो आणि याचा अर्थ चाहिए या दृष्टीने म्हणजे एखादी इच्छा जसे दिलेलं आहे विधी, निमंत्रण, आदेश, प्रश्न किंवा इच्छा असेल तर विधिलिंग लकार वापरायचा. म्हणजे आता आपल्याकडे 5 लकार शिकलोय आपण आणि मला वाटतं बोथ परस्मैपदी आपण लट लकारामध्ये शिकलोय आणि आत्मनेपदी पण लट लकार म्हणजे वर्तमान काळात रूपात शिकलेलो आहे आणि हे विधिलिंग लकारमध्ये पण परस्मै आणि आत्मनेपदी. पण बाकीचे जे आहेत त्यांची पण तुम्ही आत्मनेपदी बघितले तर चांगलं होईल. ओके. म्हणजे कारण पुढे जसं आपण पुढे पुढे जाऊ म्हणजे आता सध्या आपलं प्रवेश आहे उद्या परिचय किंवा कोविड तर तेव्हा ते आणखीन डिटेल मध्ये यायला लागतील तुम्हाला. तेव्हा ते लक्षात ठेवावेच लागते तर आता तयारी करा. ओके. आणि आता फक्त तुम्हाला एकंदर व्याकरणचं हे होतं थोडं आउट ऑफ सिलेबस आहे पुढचं जे आहे ते. ओके. तर एकंदर संस्कृत व्याकरणामध्ये 10 लकार आहेत. त्याचं लिस्टिंग इथे दिलेलं आहे आणि हा एक श्लोक आहे लक्षात ठेवण्यासाठी. लट वर्तमाने म्हणजे लट वर्तमान पदार्थाच्यासाठी लेट वेदे म्हणजे लेट जो लकार आहे तो फक्त वेदातच आहे त्यामुळे आपण नॉर्मली तो कुठेच वापरत नाही. त्याची रूप पण मी पाहिली नाहीत कुठे पण वेदामध्ये जो लकार वापरला तो लेट म्हणून वापरला जातो. आणि भूतकाळामध्ये लुंग लंग लीट हे जे 3 आहेत ते भूतकाळासाठी वापरले जातात. ती नावं त्यांची म्हणजे त्याचा खाली आहे त्याचा अर्थ. नंतर विधी अलंकार जो आपण पाहिला त्याच्यासाठी लिंग एक आशिष म्हणून आहे आशीर्वाद साठी तो पण आहे. ओके. नंतर आद्यासाठी लोट आणि भविष्य काळासाठी लूट लूट आणि लुंग हे भविष्य काळासाठी वापरले जातात. ओके. तर मग वाक्यात उपयोग करायला वाक्य पण सांगणार का सर तुम्ही? नाही हा फक्त कसं आउट ऑफ करायचं ते? सिलेबस आहे. हे पुस्तकात नाहीये. हे बहुतेक सरांनी आम्हाला घेतलं असेल जेव्हा शिकवलं तेव्हा त्यामुळे ते या पीपीटी मध्ये आलेलं आहे. ठीक आहे मी तसंच ठेवलं ते कारण माहिती असणं बरोबर आहे बरं असतं. कारण आपण फक्त 5 लकारच शिकलोय जे पहिले 5 दिसत आहेत तिकडे तेच 5 शिकलोय आणि इव्हन मला वाटतं एनसीईआरटीच्या कोर्समध्ये पण 5च शिकवले जातात. पुढचे शिकवले जात नाहीत किंवा त्याचे कमी हे असतं त्याच्यावरती. तर मी मुद्दासाठी घेतलं की ह्याच्यामधला जो लिट लकार जो आहे ना तो आपल्या जे आता आपण पुढे रामायण किंवा आपण तसं काही पुराणातलं काही आहेत ते जेव्हा लीट म्हणजे काय परोक्ष भूतकाळ पर अक्ष म्हणजे जे आपल्या डोळ्यासमोर झालं नाही कोणीतरी पाहिलं आणि लिहिलं आणि दुसऱ्याने आपण सांगितलेलं. हा. तस हा
तशा प्रकारचं जेव्हा हं. असतं तेव्हा तो लीट लकार वापरला जातो आणि हा लीट लकार खूप आपण जे पुढे आता सीता स्वयंवर आहे आपला पुढचा धडा, त्याच्यामध्ये हा खूप वापरलेला आहे. कारण शेवटी स्थितीची गोष्ट असल्यामुळे ते लीट लकार, कारण ते आपल्या नजरेत तर काही झालेलं नाहीये. त्यामुळे ती स्टोरी जेव्हा होय. ते सांगतात तेव्हा ते लीट लकार, म्हणून मी मुद्दाम लीट हा तुम्हाला ह्याच्यासाठी एक कंटिन्यूस ठेवलं, कारण लीट लकार म्हणजे काहीतरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसे अपने साथ घटित न होकर किसी इतिहास का विषय हो, तेव्हा मग लीट लकार वापरला जातो. भविष्य भूतकाळातली वाक्य सांग. हा, परोक्ष भूतकाळ म्हणतो आपण त्याला, पास्ट परफेक्ट टेन्स असं इंग्लिशमध्ये, किंवा परोक्ष भूतकाळ. तर म्हणजे सगळ्या धातूंचे हे 10 याच्यामधले 9 रूप होत असतात. 9 बरोबर? रूप होतात. हां. थोडं आणखीन कॉम्प्लेक्स झालं तर त्याचे परस्मैपदी पण 9 रूप होतात, आणि आणि आत्मनेपदी जर पण 9 तो रूप धातू होतात. जर उभयपदी असेल तर दोन्ही बरोबर, याच्यामध्ये होतो. दोन्ही ह्याच्यामध्ये होतो. ठीक बरोबर. आहे. मग सध्या आपण कर्तरीमध्येच बघतोय. कर्मणीमध्ये हां. असते तर आणखीन त्याची रूप वेगळी आणखीन होत त्याचे असावीत. होतं. ओके. बरोबर. तर तेवढ्या डिटेल्स मध्ये आम्ही पण नाही गेलो, कारण ते लक्षात ठेवणं आता फार कठीण जातं. ओके, माझ्याही होय. लक्षात राहत नाही. खूपच नाही लागत. आता आत्मनेपद, परस्मैपद आणि तिसरं काय सांगितलं? उभयपदी. उभयपदी. उभयपदीमध्ये दोन्ही, म्हणजे आत्मनेपदी पण रूप होतात, परस्मैपदी पण रूप हं. होतात त्याची. त्यामुळे त्याला उभयपदी म्हणतात. हं. सर आणखीन एक एक उदाहरण वगैरे असं तुम्ही सांगा सर आपल्याला पुढच्या त्याच्यासाठी. पाठामध्ये येणार आहे. पुढच्या पाठामध्ये लट येणार आहे. लंग रूट तर आपल्याला कळेलच. हे लीट लकार जो आहे तो पुढे सीता स्वयंवरमध्ये आपण जो धडा घेऊ त्याच्यामध्ये आहे, तेव्हा तुम्हाला कळेल ती वाक्य. ठीक आहे. आता आपण ओके त्याच्यावर ओके जास्त कॉन्सन्ट्रेट नको करू, पण तुम्हाला माहितीसाठी सांगितलं की हे 10 बरं लकार आहेत. त्यातला लेट लकार आपण बरं. वेदामध्येच वापरतात. बाकी सगळे त्यातले हं. पहिले 5 जे आहेत आणि लीट जो आहे तो आपण शक्यतो आता ज्याला मॉडर्न लिटरेचर म्हणू आपण त्याला, आपलं जे काय आपण ते त्याच्यासाठी फक्त एवढेच वापरत आहे. पुढची जास्ती बाकी सगळे गरज असेल तसं, जसं जसं आपण आता हा शिकलो, विधिलिंग लकार शिकलो, चाहियेचा असत असेल तेव्हाच वापरला जातो. बाकी सामान्य भूतकाळ आणि फार कमी वापरला जातो, कारण नॉर्मली लीट किंवा मग आपण वरती जो लंग तेच वापरले जातात. कारण हे थोडं टाइमशी रेफरन्स पण आहे ना, म्हणजे जे आज घडलं ते उद्या हं. भूतकाळ होईल आणि आणखीन बरं. बऱ्याच वर्षांनी तो परोक्ष भूतकाळ पण होऊ शकतो. ओके, हं. त्यामुळे हं. ती म्हणून ते जरा ग्रे एरिया आहे तो. हे लीट वापरायचं का लंग वापरायचं. नॉर्मली लंग लकार जो आहे तो लक्षात ठेवायला सोपा आहे, कारण त्याला उपसर्ग सुरू झालं की आपल्याला कळतं की बाबा हा लंग लकार आहे म्हणून. जरी आपल्याला माहित नसेल त्याची रूप, तरी माहिती असतं की तेव्हा ते पास्ट टेन्स मध्ये काहीतरी वाक्य आहे म्हणून एवढं कळतं आपल्याला. ठीक आहे. हं. उषाताई आणखीन काही सांगायचंय का तुम्हाला? उषाताई आहेत का ड्रॉप झाल्या? सर पण हे आता आपण ह्यांना नको सांगायला, कारण हे परिचय मध्ये येतं ना. हा, उगीच परिचय आता मध्ये बसून येतं, विचार पण मला करत माहित नाही बसतील हा सगळा ही आणि मग स्लाइड, प्रश्न उगीच, ही म्हणजे स्लाइड आता जेव्हा ह्याच्यामध्ये आपण काय अभ्यास करू तेव्हाच ते घेऊया आपण हो हो त्यांचं. हो हो हे हा. ह्या स्लाइड मध्ये सरांनी घेतलं होतं का आपल्याला पण माहित आपण नाही. अक्षरशः स्लाइड कोविदला मध्ये शिकलोय सर हे सगळं. आपण सगळं कोविदला शिकलो. परिचय आणि कोविदला शिकलोय आपण हे सगळं. नाही, पण आता आपले पहिले 5 जे आहेत ते आता आपले पूर्ण झालेत, कारण आता हो विधिलिंग हो नकार हो. घेतला तर पहिले 5 तर येतच राहणार आणि पुढच्या पण तुम्ही लोक मध्ये सगळे फार नशीबवान आहात की तुम्हाला सर आधीच खूप कल्पना देऊन ठेवतायत. कल्पना देऊन ठेवतात का घाबरून ठेवतात ते आता प्रत्येक जण ते घाबरवून नाही, सर सरांच्या पुढे कधीच घाबरवणं नसतं. जरा मोठा आहे, भीती वाटते. मी पण मला नाही नाही, पण काही घाबरायचं नाही. पण असं काय लक्षात वाटतंय. नाही, लक्षात राहत नाही ना वाचून लक्षात सुद्धा. राहत नाही नकाच सर ठेवू हे आता, सगळं. लक्षात काहीच ठेवू नका आता. लक्षात जेवढ्या ठेवायचा मिनिट प्रयत्न तुम्ही करू नका, हा, कारण आपल्याला हा. कारण आपल्याला मराठी येत असल्यामुळे ना आपल्या रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट कळून जातो बाबा काय म्हटलं असेल ते. ओके, कारण लक्षात राहत नाही लक्षात राहत, म्हणजे आपण अगदी ते सगळं पाठ अजून करायला नाही होणार लक्षात लहान राहत तर असतो तर काय. तेव्हा ग्रास्पिंग होतं ते. आता नाही पूर्वीच होत. अजूनही लक्षात आहे. हो. हा, आता पूर्वी शिकलेलं लक्षात आहे पण आता नाही लक्षात ते राहत. तसंच होतं ते, आणि ह्याची जोपर्यंत तुम्ही ह्याची कंटिन्युअस प्रॅक्टिस, आणि आपण वापरत नाही नॉर्मल आपली भाषा नसल्यामुळे, घरात आपण नाही फक्त वापरत रोज ते. जेव्हा 40 मिनिटांमध्ये आपण जी वाक्य बघतो तेवढीच, बाकीच्या वेळेला आपला काही संबंधच नसतो. त्यामुळे थोडा वेळ पण हा आला. हा
तर हे विधिलिंग लकारमध्ये आपण काही शब्द वापरलो आहोत, जसे की आचरेत, करणीयम, कुर्यात असे हे सगळं विधिलिंग लकार आहे का? नाही त्या ते मी आता पुढे आता ठीक आहे ना, त्यासाठी मी पुढचं पण हं, घेतलं होतं. ही स्लाइड मी आता हं, ऍड केलेली आहे. आपण हं, हं, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, आपण कृदंत प्रत्यय आपण म्हणत होतो. हं. ठीक आहे. तर मी जर हो. आतापर्यंत जे घेतलेत आणि जे पुढच्या धड्यामध्ये येणार आहेत किंवा जे हं. येऊन गेलेत आपले, त्याची थोडी एक समरी केली होती. तर पहिला क्वा प्रत्यय तुम्हाला माहितीच असेल, तर क्वा प्रत्यय जेव्हा लागतो, जसं गत्वा. गत्वा म्हणजे जाकर. ठीक आहे. किंवा हिंदी म्हणायचं असेल तर हिंदीत काय होईल? जाऊन जाकरच जाऊन होतं. तसंच सांगितलं ना. जाऊन मराठीत जाऊन होतं. मराठीत जाऊन 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 इथं हां. ठीक जाकर. आहे ना. तर तो जर तो धातू नुसताच असेल आणि त्याला क्वा प्रत्यय लागला, तर त्या धातूचा अव्यय होतो. ठीक आहे. अव्यय होत असल्यामुळे त्याला आणखीन त्याची काही रूपं होत नाहीत. तर एक एक्झाम्पल म्हणून गत्वा. ठीक आहे. तर गत्वा हा अव्यय झाला, त्यामुळे जाऊन अशा दृष्टीने तो वापरला जातो. नंतर जेव्हा जर त्याला उपसर्ग लागलेला असेल, तर तुम्हाला माहितीये सांगितलंय मी, त्याला लप प्रत्यय म्हणतात त्याला, ज्याला य लागतो. जसं आगत्य म्हणजे म्हणजे धातू हां. गमच आहे तो, पण आ प्लस गम असल्यामुळे त्याला आगत्य झाला. ठीक आहे. नंतर आपण तुपुन प्रत्यय पण शिकलो होतो. तुमुन प्रत्यय म्हणजे साठी. ओके. म्हणजे तुमुन प्रत्यय जर लागला तर गम पण गमच धातू आहे, तर गंतू म्हणजे काय? गंतू. जाण्यासाठी. हे आपण जाण्यासाठी. जाण्यासाठी हे आपण मला वाटतं. हम्म. आणि जेव्हा तुमुन शिकलो. प्रत्यय लागतो, हे पहिले जे तीन आहेत, याला जेव्हा म्हणजे क्वा प्रत्यय किंवा ल्यप प्रत्यय किंवा तुमुन लागतो, तेव्हा त्याचा धातूचा अव्यय होतो. आणि अव्यय झाल्यामुळे त्याची काय आणखीन रूपं होत नाहीत, ती तशी तशी वापरली जातात. पण काही प्रत्यय असे आहेत, ओके, ज्यांना तो लागला तर त्याचं धातूचं आयदर विशेषण होतं किंवा इतर रूप होतात त्याची. तर जसं जसं शत्रू प्रत्यय म्हटलं आपण आपण हा पण प्रत्यय शिकलोय, राईट. शिकलोय का आपण, पुढे असेल मला वाटतं, म्हणून तो आता घेतलाय मी. तर त्याला अत प्रत्यय लागतो. त्यामुळे जर जसं इथे मी घेतलंय की ती स्त्रीलिंगी असेल तर अन लागतं, सॉरी पुल्लिंग असेल तर अन लागतं, स्त्रीलिंग असेल तर अंती लागतं, आणि नपुंसकलिंग असेल तर अत लागतं. फॉर एक्झाम्पल गच्छत साठी गच्छत म्हणजे जाता हुआ म्हणजे जाणारा, असं जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे तो जाणारा मुलगा खूप हुशार आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते जाणाऱ्याचं ते विशेषण होतं, राईट. जाणारा मुलगा, मुलाचं ते विशेषण झालं. त्यामुळे धातूचं ते विशेषण झालं. ओके. आणि मग धातूचं ते विशेषण झाल्यामुळे ते, जसं मी म्हटले, ते त प्रत्यय लागल्यामुळे ते जसं भवत, हे ते भवत पुल्लिंग असेल तर भवत प्रमाणच. हे आपलं झालं नाही अजून, ते मला वाटतं पुढच्या 2 चॅप्टर मध्ये आहे, जेव्हा आपण शिकू तेव्हा. जर पुल्लिंगी असेल तर भवत प्रमाणे चालतं, स्त्रीलिंगी असेल तर नदी प्रमाणे चालतं, नपुंसकलिंगी असेल तर जगत प्रमाणे चालतं. जगत हा नपुंसकलिंगी शब्द आहे. हे पण पुढे येईल आपल्याला. ठीक आहे. आता जास्ती तुम्ही कन्फ्युज नका होऊ, फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगितलं मी. कारण आपण जेव्हा सीता स्वयंवर शिकू, तेव्हा असे शब्द येतात काही काही. तेव्हा मग तुम्हाला सरप्राईज नको व्हायला की याचा अर्थ काय. तर जाता हुआ म्हणजे तसा त्याचा अर्थ होतो, म्हणजे जाणारा. तसंच एक शालच नावाचा प्रत्यय, तेव्हा बेसिकली म्हणजे ह्याचा पण अर्थ तसाच, तेच विशेषण होतं, म्हणजे जाता हुआ. किंवा तर आपण हे व्हॉट्सअपवर मोदमान. टाकून ठेवा, म्हणजे हे लोक अभ्यास करून ठेवतील. हा हे स्लाइड मध्ये असतीलच ना. आज स्लाइड मी आज टाकीन ना, हे स्लाइड आज हा, आज ही आजच आणि ती मगाची आपली सगळे काय ते लकार तुम्ही टाकले ना, त्या 2 ते पण स्लाइड्स पहिली स्लाइडच व्हॉट्सअपवर आहे ना ती, टाकून ठेवा. हे स्लाइड पॅक मध्ये आहेच ऍक्च्युली ते. हा हा ठीक आहे. हा. तरी वेगळं म्हणजे की हे काही वेगळं आहे थोडंसं. हम्म. स्लाइड मध्ये तर आहेच, प्रश्नच नाही. स्लाइड मध्ये आहे, हो. हम्म. नंतर हा मग सहावा जो आहे उद्याच्या तो, धड्यासाठी प्रिपेअर होऊन राहा. हो, पुढच्या वेळेमध्ये सीता स्वयंवर मध्ये सगळे येत आहेत, म्हणून मी ते मुद्दाम घातले आता. ते म्हणजे काय, आपण जेव्हा धडा घेऊ तेव्हा परत ते सगळं रिपिटेशन नसावं, म्हणून मी ते आत्ताच घेऊन टाकलं ऍज अ हे. जसं आपण त प्रत्यय आपण आपण शिकतो. जर भूतकाळ आपण जेव्हा बघतो, म्हणजे कर्मणी भूतकाळ, भूतकालीन भाववाचक आपण केलंय. जसं गत गत गतः गता गतम, हे आपण शिकलोय, राईट. जेव्हा आपण भूतकाळ केला होता, तेव्हा आपण त्याचं गतः गता गतम, आणि मग ते कसं चालतं, तर पुलिंगी असेल तर राम म्हणजे देव प्रमाणे चालतं,
स्त्रीलिंग असेल तर रमा म्हणजे मालाप्रमाणे चालतं, किंवा नपुंसकलिंग असेल तर फलप्रमाणे चालतं. ठीक आहे. नंतर तवतू प्रत्यय आहे, जिथे आपण जेव्हा गतवान, गतवती, गतवत, बऱ्याच वेळेला आपला हा शब्द गेलेला आहे, म्हणजे गतवान किंवा गतवती. पुल्लिंगी असेल तर गतवान, स्त्रीलिंग असेल तर गतवती, नपुंसकलिंग असेल तर गतवत, असे त्याचे प्रत्यय होतात. आणि हे पण मग त्याप्रमाणे चालतात. त प्रत्ययामुळे हे भवत, जगत, नदी आणि जगत अशा प्रमाणे ते चालतात. तुम्हाला हे काही पाठ करायची गरज नाही. फक्त जेव्हा गतवान वगैरे होते, गतवानचा अर्थ काय बाबा होईल, तर तो गेलेला, अशा दृष्टीने त्याचा अर्थ झाला. गतः पण गेलेला असाच अर्थ आहे. ओके, भूतकाळीन रूप त्याचं होतं. तेव्हा एखादा कोणी गेलेला असेल, तो गेलेला मुलगा. ओके, असं. तेव्हा गेलेली मुलगी असं. तेव्हा तो गतवान जेव्हा येईल तेव्हा किंवा असा कुठचाही धातू किंवा वान प्रत्यय असं काय आला तर तो माहितीये की ते भूतकाळ रूप त्याचं आहे ते. नंतर हे 8वं आणि 9वं जे दैवत प्रत्यय आहे, म्हणजे आपण त्यात अन्य प्रत्यय आपण जे आहे तो आपण मला वाटतं घेत झाला होता आपला. गमनीय, रमणीय जो शब्द आपला गेला होता एखाद्या धड्यात, तर त्याचा तो ते कृदंत प्रत्यय त्याला अनियर प्रत्यय म्हणतात. ओके, म्हणजे रमणीय आहे किंवा जानाच चाहिये. इथे आता गमनीय शब्द वापरला असल्यामुळे जानाच चाहिये असं त्याचा अर्थ. आपण बघित होतो ना, चाहियेची आपण काही रूपं पाहिली होती, तेव्हा ती ह्याच्यावर गंतव्यम हा पण शब्द गेला होता आपला, तेव्हा तो गेला पाहिजे. म्हणजे एखादी इच्छा जेव्हा व्यक्त केली जाते चाहिये अर्थाने, तेव्हा मग ते गंतव्यम किंवा गमनीयम असे त्याचे शब्द वापरले जातात. बरं, थोडं ओव्हरलोड झाला असेल, पण काही टेन्शन नका घेऊ याच्याबद्दल. हो ठीक आहे सर. ना? हा. फक्त कठीण वाटतं. एक शब्द हा वापरायला किती विचार करावा लागतो असं वाटतंय. हो, काय काय हिशोबात म्हणून घ्यायचं. तरी भाषा बघ, एक गम प्रत्यय आहे बघा प्रत्येकमध्ये. हे मी आणि फक्त 9च घेतलेत. आणि कुठला शब्द केव्हा वापरायचा एवढं नाही सगळं. म्हणजे आपल्याला काय माहितीये का, ते आपण मराठीत ते सहज वापरून जातो. कारण आपण ते जसं गमनीय, रमणीय हे आपण शब्द वापरतो. ओके, पण आपल्याला ते होय. जाणवत नाही की आपण त्याला कृदंत लावलेला आहे काय काय, ते सहज येतात. जर आपण ही भाषा शिकून मोठे झालो असतो तर आपल्यालाही काही वाटलं नसतं हे की एवढं कठीण हे असेल. हा. पूर्वी बोलतच होते. पूर्वी बोलतच होते ना तुम्ही संस्कृत. सगळ्यांनी एक एक होमवर्क करायचा आहे बरं का, की जे हा. उपसर्ग सरांनी शिकवलेत ना तुम्हाला, हा. त्या 22. उपसर्गाची उदाहरणं सगळी लिहून ठेवा. कारण हो उपसर्ग हो. परीक्षेला येतातच. येतातच. हो. हो म्हणजे हो. प्रत्येक उपसर्गाची 4 तरी उदाहरणं तुमच्याकडे असली पाहिजेत कमीत कमी. असे मला वाटतं हम्म. किती उपसर्ग आहेत? 22 उपसर्ग आहेत ना 23, टोटल. 24, 22. 25 किती आहेत? 22 आहेत बघ. 22 22 आहेत. 22. तर ते सगळी तुमच्या वहीमध्ये तुम्ही शोधून लिहून ठेवा आणि ती अगदी हम्म. चांगली लक्षात ठेवा, कारण ती परीक्षेला येतातच. हम्म. आणि वाक्यांचा पण अभ्यास करून ठेवा बरं का. म्हणजे वाक्यप्रयोग. संस्कृतमधले मराठीत भाषांतर इझिली येतं, पण हा. मराठीचं संस्कृत करताना थोडा त्रास मराठीतलं होतो संस्कृत आपल्याला. करायचं अवघड जातं. हो. तो थोडा त्रास होतो. तर कारण त्याचा सराव कसा करायचा, तर आता आपले म्हणजे आधी हे धडे सगळे पूर्ण होऊ देत, नंतर आपण प्रश्नपत्रिकांमधले सगळे वाक्य काढायची बाजूला आणि त्यातले आपण सराव करायचा. आता सर तुम्हाला प्रश्नपत्रिका देतीलच, पण त्यातला सरावासाठी सगळी वाक्य लिहून काढायची. संस्कृत मराठी, हम्म. मराठी संस्कृत. आम्ही केला होता हा सगळा अभ्यास, म्हणून तुम्हाला सांगते मी. राजेश हो सरांनी, हो. आम्ही सगळ्यांनी एकत्र अभ्यास केला होता हा सगळा. म्हणून हम्म. तुम्ही पण करा, म्हणजे मागच्या वेळेला जसे पैकीच्या पैकी मार्क मिळवले सगळ्यांनी, तसे याही वेळेला मिळणार आहेत. फक्त थोडा अभ्यास करावा लागतो एवढंच. अभ्यास म्हणजे काय, इन भरपूर टच वेळ राहावं द्यावा लागतं लागतो. ऍक्च्युली. इन टच पुष्कळ राहावं वेळ अभ्यास द्यावा लागतं. करायला लागतो. जसा का आपण 4 तास शाळेत किंवा सगळे लिहून कॉलेजमध्ये असताना काढायचे म्हणजे अभ्यास तुला करत खूप होतो वेळ ना, लागतोय. तसा वेळ द्यावा लिहायचं सगळे लागतो. लिहायचे. 4 तास तरी रोज द्यायला पाहिजे. हो. रोज संपत आली का 3 वेळ, तास, का 3-4 सुरू तास करायचा करायला पाहिजे धडा? नाही, संपत आला असं म्हणजे धडा तर संपला. आता आणखीन काही शंका वगैरे असेल तर विचारा असं. कारण फक्त 5 मिनिटच बाकी आहेत. का सीता या हा स्वयंवर हा सुरू करायचा? नको, वेळ नाही तेवढा. हा, हा. आता हा धडा बरं. संपलाय, 5 मिनिटच बाकी आहेत. आपण उद्या फ्रेश हां सुरू करू.
हे जरा डायजेस्ट त्याच्यामध्ये करू दे बरेच ही रूप सगळी. ते संधी जरा आहेत. हा बघून ठेवतो त्या थोडं. संधी बघावे लागणार आहेत आपल्याला. हा ही असं पाठवतो हे मी आता तव्येत slide. मध्ये कर्तव्यम पण तव्येत मध्येच येतं ना? बरोबर कर्तव्यम आहे ते तव्यत हो प्रत्यय आहे तो म्हणजे करणे आहे आपण जेव्हा वापरला होता शब्द हो केले की करणे पाहिजे. आहे. हा म्हणजे इथे म्हणजे इच्छा या चाहिये या अर्थाने म्हणून आपण ते हो करणे आहे तसं ते म्हणून ते आपण करणीयम केलं होतं कर्तव्यम केलं होतं. हो ते सगळे शब्द त्याचा सोर्स हाच आहे म्हणजे तोच हो जेव्हा म्हणतो ना कृदंत धातू जो आहे तो त्याचा हो सोर्स हाच आहे. तर आणि अनियर प्रत्ययामध्ये जसं आपण लक्षणीय, आदरणीय हे जे शब्द वापरतो हो ते हो ते सगळं तसाच आहे सोर्स ना तो? तोच आहे तो हो. आणि लक्षणीय मध्ये म्हणजे क्ष म्हणजे असल्यामुळे तिथे नचा ण आणि न आदरणीय होतो मध्ये र बरोबर असल्यामुळे तो न होतो ना बाणातला. बरोबर बरोबर करणीय गमनीय ग्रहणीय ग्रहणीय म्हणजे ग्रह मराठीत खूप शब्द वापरले जातात. दानीय दर्शनीय दर्शनीय हा. पठनीय पूजनीय हम्म. ठीक आहे रक्षणीय लेखनीय श्रवणीय हे सगळे सोर्स श्रवणीय. त्याचा हाच आहे सवनीय अनियर तोच सोर्स आहे त्याचा तेच आपण घेतले स्मरणीय स्मरणीय हा. बरेच म्हणजे शब्द आहेत. मराठीत खूप शब्द वापरतो आणि ते हो तसेच हो संस्कृत मध्येच आहेत ते पण संस्कृत शब्द. मधलेच आहेत ते हो म्हणजे संस्कृत मधनं मराठीत आलेत. मराठीत आले. हा तर तुम्हाला जर उभयपदी धातू आठवत असतील तर एक दोन उदाहरणं सांगता का? म्हणजे उभयपदी धातूचं उषाताई किंवा तुम्ही. हा म्हणजे आत्मनेपदी आणि परस्मैपदी दोन्हीकडे ते वापरले जातात असे आपल्याला एक दोन गेले होते आय थिंक. आपण मी एक नाही लिस्टिंग आमच्याकडे केली होती मला वाटतं पूर्ण त्याची धडा परत आहे सर. ते कृष धातू आहे कृशती कृशते, हा शिप धातू शिपती शिपते हे उभयपदी आहेत. हा ते आपण घेतली होती मध्ये ती. तुदती तुदते हे हम्म. सगळं हा हा ते दोन्ही दोन ह्याच्यात तीन येतं. कुठल्या हा धड्यात होतं ते? हा पाचव्या धड्यात होता पाचव्या. पाचव्या धड्यात होता का? ओके हो, ओके. उभयपदी क्रियापदे आहेत ते. बर बर. सिंचती सिंचते हे सगळे आहेत. हम्म. ओके. ठीक आहे आणखीन काही शंका कोणाला? म्हणजे एक्झाम्पल अनियरची तुम्हाला सांगितली खूप सांगितले मी तसे आता तव्यत प्रत्यय जो आहे तर तव्यत प्रत्ययामध्ये शेवटचा म्हणजे 8वा नंबरचा म्हणजे कर्तव्य हा शब्द गेला आपला. सर आणि दुसरे म्हणजे आदरार्थी म्हणजे करणीयम कुर्यात हे सगळं कशात येतं सर? करणीय म्हणजे अन्याय प्रत्ययच ना म्हणजे केले हो पाहिजे. हो हा तेच आहेत ते. आणि आचरेत असं. आचार्य ऍक्च्युली आत्मनेपदी रूप आहे ते त्याला ते कृदंत प्रत्यय नाही आहे त्याला. ओके. ते यापनीय हा ते होतं आपल्याला त्याच्यामध्ये काही हे होता का उपसर्ग होता का नाही? हो हो त्याच्यामध्ये आहे ना आपणही आपला कुठच्या चॅप्टर मध्ये आला होता? नाही यापनीय होता पण हो पण 6व्या पाठामध्ये होता काहीतरी 6व्या निद्रया पाठामध्ये कलहेन हो पण न त्याच्यामध्ये वाक्य यापनीय. आठवते का तुम्हाला ते? हो हो. हो ते अ, झोपू बघा नये म्हणून झोप निद्रया काढू नये कलहेन असं. हा ते ते तो कुठच्या एक नंबरचं मोठं वाक्य होतं वाक्य ते? होतं ना. कुठच्या ते नंबरचं? शेवटचं वाक्य होतं. सहा सदैव 19 छात्रात उपदिशती यत् छात्रावस्थायाम एकाग्रचित्तना अध्ययनम चित्तेन अध्ययनम कर्तव्यम निद्रया कलहेन वा समयः ओके न ओके 6व्या आपनीय. चॅप्टर मधलंच आहे का ते? हो हो 6व्या चॅप्टर. 19 सहाव्या पेजवर आहे. पाठातलं. 19व आहे का? यापनीय यापनीय शेवटचा शब्दच आहे त्याच्यामधला. काय हवे? ते त्याच्यामध्ये उपसर्ग आणि धातू कुठला आहे ते हे पाहिजे होतं यापनीय मधलं. अच्छा अर्थ तर त्याचा वेळ व्यर्थ घालवू नका वगैरे हा असं आहे तसा ना? ते त्याचा अर्थ हा फक्त हा. हे बघायचं होतं की त्याचं ते वेळ घालवू नका असंच हम्म. ते समयः न यापनीय ते त्यामुळे वेळ व्हाया. नाही मी जरा शोधत होतो माझ्याकडे कुठचं वाक्य आहे ते 6व्या चॅप्टर मध्ये
आणि सर मराठी ते कुठली भाषांतर करा. पुस्तकं ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या ही जी पुस्तकं आहेत ह्याच्या व्यतिरिक्त कुठली पुस्तकं तुम्ही सांगितली होती त्याची परत एकदा ते एक सांग. विधिलिंग जे एनसीईआरटीचं ते पुस्तक आहे ते, आणि जर आपल्याकडे हवं असेल तर नवनीतचं ते जे हे शब्द आहे आपल्याकडे नवनीत संस्कृत शब्द धातू रूपावली किंवा तसं पण ते आहे. म्हणजे जे 8वी 9वी 10वीची जी पुस्तकं आहेत तर त्यातलं ते नवनीत संस्कृत शब्द धातू रूपावली वापरलं तरी चालेल.